जय हिंद मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच आहे की तुम्ही अंधश्रद्धेकडे जास्त जाऊ नका. देव मानणं, देव जाणणं हे दोन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. तुम्ही जर म्हणतो देव 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 तर असं नाही. तुम्ही स्वतः पहिले रिअलाईज करा, त्यानंतर देवाकडे लक्ष द्या किंवा विश्वास करा. आता मी तुम्हाला एक फोटो दाखवतो. तो फोटो बघून तुम्हाला काय वाटते मला सांगा. मी तुम्हाला सांगतो पण तुम्ही विचार करजा त्या गोष्टीवर. हा फोटो आहे ब्रह्माचा. आता ब्रह्माचा तर आहे पण याला 3 मुख नाही आहेत. एक इकून असतं आणि एक इकून असतं, पण याला नाही आहे. XYZ हा त्यांचा काही दुसरा अवतार असेल, ते जाऊ द्या, काही विषय नाही, त्याचा काही प्रॉब्लेम नाही तो. आणि एक विचार करायसारखी गोष्ट आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण आहेत. या 4 वर्णांना जन्म देणारा हा एक आहे, जो की ब्रह्मा म्हणतो. आता एक विचार करा तुम्ही, मुखामधून कोण जन्माला आलं? ब्राह्मण. हातामधून क्षत्रिय, बिंबीमधून वैश्य आणि पायातून शूद्र. तर विचार करायसारखी गोष्ट आहे. आतापर्यंत या जगामध्ये कोण्याच मानवानं म्हणजे मानवानं, फक्त स्त्रीचं नाही, फक्त मानव, स्त्री सोडून कोणत्या मानवानं आतापर्यंत जन्म दिला कोण्या एखाद्या कशाला तरी समजा कसा बी आतापर्यंत आपण ऐकलं की बाबा याला जन्म दिला किंवा एका माणसाला प्रेग्नेंट होता किंवा काय असं झालं का? जो जन्मतः समजा ते काही XYZ सर्जरी वगैरे करून तो विषय वेगळा, पण जो ऑलरेडी असतं तसं समजा एखाद्या स्त्रीसारखा तसं आतापर्यंत पाहिला का? पूर्ण जगात म्हणतो, भारतात नाही पूर्ण जगात नाही, होऊच शकत नाही. कारण की हे फक्त ब्राह्मणाचं एक षडयंत्र होतं, जे की सगळ्या मानव धर्माला बांधून कसं ठेवायचं हे. त्याच्यामध्ये आता समजा हानं जर आपला जन्म दिला तर मग याला कोण जन्म दिला? ब्रह्माला जन्म कसा झाला? त्या ब्रह्माला जन्म असा झाला म्हणतात की विष्णूच्या बोंबीतून जे कमल फुललं त्या कमलावरती हे बसलेलं, म्हणजे विष्णूच्या बेंबीतून त्यांचा जन्म झाला. पण हे शास्त्र बोलते असं आहे म्हणून, पण इतिहास विज्ञान हे सांगते की मानवाचा जन्म हा एका आदिमानवामुळे झालेला आहे, ना की कोणत्या देवामुळे, ना कोणता विष्णू महेश नाही, हा नाही, कोणीच नाही, कोणाच नाही, देवच नाही म्हणते शास्त्र म्हणते, देवच नाही. एका आधी मानवामुळे आपण जन्माला आलो आणि ते चालू आहे. तर तुम्ही विचार करा या गोष्टीचा, किती फसवणूक चालू आहे. तुम्ही स्वतः याच्यात असंच चालले. तुम्ही स्वतः विचार करा, तुमच्या डोक्याने विचार करा की असं होऊ शकते का? खरंच असं जन्म होऊ शकते का कोणाच्या पायातून? ठीक आहे, याच्या ठिकाणी जर एखादी लेडीज असती तर आपण विचार केला असता. तुम्हीच विचार करा. ठीक आहे, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.